नमस्कार. आज मी तुम्हाला साने गुरुजींची श्यामची आई या पुस्तकातील 8वी गोष्ट पत्रावळ ही सांगणार आहे. कोकणात अजूनही बऱ्याच घरी पत्रावळ वापरण्याची पद्धत होती. आमच्याही घरी हीच पद्धत होती. पत्रावळ वापरल्याने खर्च वाचायचा, तसेच भांडे घासण्याचा ताणही कमी व्हायचा व पत्रावळ फेकल्याने गुरेढोरे ती पत्रावळ खायची. आमच्या घरी असा नियमच होता की स्वतःची पत्रावळ स्वतः बनवायची, नाहीतर जेवायचेच नाही. अचानक आई माझ्याजवळ आली. आई मला म्हणाली, श्याम, अरे तू मोठा झाला आहेस, तुला स्वतःची पत्रावळ तयार करता आलीच पाहिजे. मी म्हणालो, नाही ग आई, मला नाही जमत, मी नाही बनवणार. आई म्हणाली, श्याम, अरे तू आज पत्रावळ बनवली नाहीस तर मी मात्र तुला जेवायलाच देणार नाही. मी म्हणालो, नाही आई, मी नाही जेवणार. मग ती माझी मोठी बहीण अक्का 2 दिवसांसाठी माहेरी आली होती. ती मला म्हणाली, श्याम, अरे इकडे ये, मी तुला पत्रावळ कशी बनवायची ते शिकवते. मी म्हणालो, मला नाही शिकायचं, जा तूच शिक. मी तिथून निघून गेलो. थोड्या वेळाने आमची ताटं वाढली गेली. आईने सर्वांची ताटं वाढली, पण माझे ताट वाढलेच नाही. मी तिथून उठलो व घरामागच्या मोठ्या दगडावर जाऊन बसलो. तिथून स्वयंपाकघर अगदी स्पष्ट दिसायचे. सगळेजण जेवत होते. अचानक माझी ताई माझ्याजवळ आली. मला म्हणाली, श्याम, अरे मी 2 दिवसांसाठी माहेरी आले आहे. उद्या मी निघून गेले तर तुला पत्रावळ समजवायला कोण येणार आहे? ताईच्या त्या शब्दांनी मला गहिवरून आले. मी म्हणालो, चल ताई, आपण पत्रावळ बनवूया. ताई म्हणाली, श्याम, अरे तू अंगणात जा आणि अंगणातून काही पानं, फुलं व खराट्याची काडी घेऊन ये. मी अंगणात गेलो व ताईने सांगितलेलं सर्व साहित्य घेऊन आलो. ताईने थोडं थोडं करत मला संपूर्ण पत्रावळ बनवायची शिकवली. मी आईजवळ ती पत्रावळ घेऊन गेलो. आईला म्हणालो, आई, ही पत्रावळ मी बनवली आहे, तू मला यात जेवायला दे. आईने मला जेवायला वाढले. मला खूप भूक लागली होती, म्हणून मी भरभर जेवत होतो, मोठमोठा घास घेत होतो. अचानक मी ओरडलो, आई ग. आई म्हणाली, काय रे श्याम, काय झाले? मी म्हणालो, आई, अगं खराटीची टाच माझ्या घशात अडकली. आई म्हणाली, अरे श्याम, लवकर पाणी पी. मी पाणी पिले व तिथून बाहेर बसायला गेलो. आई थोड्या वेळाने माझ्याजवळ आली. आई म्हणाली, श्याम, अरे आज तू पहिल्यांदा पत्रावळ बनवलीस, म्हणून तुझ्याकडून अशी चूक घडली. उद्यापासून तू जर का एक पत्रावळ बनवण्याऐवजी 2-3 पत्रावळी शिल्लक बनवल्यास तर अशी चूक कधीच घडणार नाही. तेव्हापासून मी नेहमी पत्रावळ बनवायची ठरवली की मी एक पत्रावळ बनवण्याऐवजी 2-3 पत्रावळी शिल्लक बनवायचो. धन्यवाद.